तर फ्रेंड्स, हे जे ब्लाऊज आहे हे बघताना व्यवस्थित कदाचित फिटिंगला वाटत असेल, पण हे ज्या ब्लाऊजचं फिटिंग आहे पूर्ण बिघडलेलं आहे आणि काखेमध्ये सुद्धा ब्लाऊज जो आहे फुगतोय। पूर्ण अंगामध्ये जे ब्लाऊज आहे लूज आहे, बघू शकता दोन्ही साईडला काखेमध्ये प्लेट जे आहेत येत आहेत किंवा कापड जे आहे आतल्या साईडला खूप फुगा वगैरे येतोय। स्लीव्जमध्ये सुद्धा जे रिंकल्स आहेत खूप पडतायत या ब्लाऊजमध्ये, कारण हे जे ब्लाऊज आहे पूर्ण लूज आहे। छान शिवले पण फिटिंग व्यवस्थित नसल्यामुळे हे जे प्रकार आहेत तर ते होत असतात। तर मला कमेंट पण येत आहेत की आम्ही तुमच्या पद्धतीनुसार शिवून पण आमचं जे ब्लाऊज आहे तर ते शोल्डर उतरते किंवा काखेमध्ये फुगा येतोय। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते जे सगळे प्रॉब्लेम्स आहेत तर ते बघणार आहोत, कारण हे बघू शकता ब्लाऊज लूज असल्यामुळे सुद्धा शोल्डर हे पडतं। आता हेच ब्लाऊज मी तुम्हाला व्यवस्थित फिटिंग करून इथं दाखवणार आहे। आता इथं मी काय करणार आहे की मला स्टार्टिंगला जे स्लीव्जमध्ये जे फिटिंग होतं तर ते व्यवस्थित होतं, बट आतल्या साईडने काय होतं, मला पूर्ण हे जे ब्लाऊज आहे लूज आहे। तर आता मी पूर्ण हे तर काय करणार आहे की अर्धा पाऊण इंचाचं जे टीप आहे मी घेणार आहे। जेवढं आपल्याला लूज वाटतं तितकं काय करायचं, आपण एक स्ट्रेट अशी टीप जी आहे मारून घ्यायची आहे ब्लाऊजला। आता जितकं तुम्हाला हे ब्लाऊज लूज वाटते तितकं तुम्ही हे फिटिंग जे आहे करू शकता, पण टीप मारताना ती जी टीप आहे एकदम सरळ रेषेमध्येच आपली यायला हवी, तर आपलं जे ब्लाऊजचं फिटिंग आहे तर ते व्यवस्थित बसतं। आता हे जे ब्लाऊज आहे तर ते फिटिंग व्यवस्थित आलं होतं, पण ब्लाऊज अंगामध्ये लूज असल्यामुळे आपल्याला ते जे प्रॉब्लेम्स आहेत तर ते येत असतात, म्हणजे शोल्डर पडणं किंवा काखेमध्ये फुगा वगैरे येणं। तर आता मी हे ब्लाऊज जे आहे व्यवस्थित असं फिटिंग केलेलं आहे, म्हणजे अर्धा इंच पूर्ण छाती कमरेमध्ये आणि स्लीव्जमध्ये इथं फिटिंग केलेलं आहे। आता आपण हे जे ब्लाऊज आहे परत मी तुम्हाला घालून दाखवते की फिटिंग केल्यानंतरचं जे ब्लाऊजचं फिनिशिंग असतं तर ते कसं येतं बघा, कारण ब्लाऊजचं जे आहे पूर्ण गेटअप तो ब्लाऊजच्या फिटिंगवरती असतो। सो तुम्ही ब्लाऊज जर फिटिंग व्यवस्थित नाही केलं तर हे जे प्रॉब्लेम आहेत तुम्हाला नक्की बघायला भेटतात। तर आता हे फिटिंग केल्यानंतरचं जे फिनिशिंग आहे ब्लाऊजचं मी तुम्हाला घालून दाखवते की कशा पद्धतीने आपलं हे जे फिटिंग केलेलं ब्लाऊज आहे अंगामध्ये बसतं आणि फिटिंग किती महत्त्वाचं असतं बघा। आता हे मी ब्लाऊज आहे पूर्णपणे इथं फिटिंग केलेलं आहे, तर ज्या रिंकल ज्या होत्या त्या एकदम पूर्ण गेलेल्या आहेत, शोल्डरसुद्धा एकदम गच्च बसलेला आहे। बघू शकता काखेमध्ये जो फुगा येत होता तोही आपला पूर्णपणे गायब झालेला आहे। तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।